नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बनवणार आहोत अतिशय स्वादिष्ट आणि आरोग्यदायी आवळ्याचं लोणचं। आवळे मी स्वच्छ करून त्यांना कट करून घेतलेला आहे। तर आता आपण आवळ्याच्या लोणच्यासाठी लागणारा मसाला बनवूयात। तर 3 चमचे मी मोहरीची डाळ घेतली, लाल मिरची पावडर आणि मीठ। बस आपला मसाला रेडी आहे। हे आपण आवळ्याच्या मिक्सर मध्ये ओतून चांगलं मिक्स करून घेऊयात। हे व्यवस्थित चांगलं कोरड्या चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि लसूणही घालायचा। मी हर टाइम लोणचं बनवताना मिरचीही घालते, पण ह्यावेळेस मी फक्त लसूण घालते। तो पण तुम्हाला घालायचा नसेल तर तुम्ही फक्त आवळ्याचं लोणचंही बनवू शकता। लसूण ऑप्शनल आहे। कोणतंही लोणचं बनवताना पाण्याचा हात वगैरे लागला नाही पाहिजे, ह्याची काळजी घ्या, कारण लोणचं लवकर खराब होऊ शकतं। तर आता आपण ह्याला सिंपल फोडणी देऊयात। फोडणीसाठी लागणारे बडीशेप, मेथीदाणे आणि हिंग। तेल तापवून घेऊयात। तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये आपण घालूयात मेथीदाणे, बडीशेप आणि हिंग। गॅस मी बंद करते, कारण तेल ऑलरेडी खूप तापलेलं आहे। आणि लक्षात ठेवा, ही फोडणी पूर्णपणे थंड झाल्यावरच आपल्याला आवळ्याच्या लोणच्यामध्ये घालायची आहे, नाहीतर लोणचं खराब होऊ शकतं। पूर्ण थंड करून घ्यायचं आणि मगच घालायचं। तर तयार आहे आपलं आवळ्याचं लोणचं।